महापालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच चित्रपट सुरू झालेला दिसतोय. या निवडणुकीमध्ये राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी युत्या, आघाड्या, समन्वय आणि राजकीय सोपे करार दिसून आले. कुठे भाजप एकनाथ शिंदे एकत्र लढले, तर तब्बल 20 वर्षानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. हे सगळं घडत असतानाच सर्वात चर्चा झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेची. काही काळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार वेगळे झाले, थेट भाजप शिंदे गट यांच्या महायुतीत सामील झाले. त्यामुळे अनेकांना वाटलं, की आता शरद पवार आणि महाविकास आघाडीचं नातं कमजोर होईल. पण नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये चित्र थोडं वेगळं दिसलं. या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढताना दिसले. पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच प्रश्न निर्माण झाला. हे नवं संकेत काय सांगतायत? याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला, की आता शरद पवार महाविकास आघाडीत दिसणार नाहीत का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे ते तुमच्यापासून दूर जाणार का? पण या प्रश्नावर थेट उत्तर देण्याऐवजी संजय राऊत यांनी एक राजकीय बॉम्बच टाकला. राऊत म्हणाले, "शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर जातील असा विचार का करता? उलट अजित पवार शरद पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा विचार का करत नाही?" या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. राऊत यांनी थेट भाकीत केलं, की भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र महाविकास आघाडीत दिसतील. अजित पवार यांचं मन कुटुंबाकडे आहे, शरद पवारांकडे आहे. त्यामुळे अख्खं कुटुंब महाविकास आघाडीत येईल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. यावर पुढे बोलताना राऊत म्हणाले, "आज जरी अजित पवार महायुतीत असले तरी महाविकास आघाडीसोबत त्यांचा पाठ लावलेला आहे. शरद पवार आमच्या सोबत आहे. त्यांचा पक्ष महाविकास आघाडी आहे. अजित पवारांचा पक्ष युतीत आहे. दोन दगडावर पाय ठेवता येत नाही. कधीतरी एक बाजू सोडावीच लागेल. अजितदादांना बाहेर पडावं लागेल," असंही त्यांनी स्पष्ट केलं. याच मुलाखतीत संजय राऊत यांना भाजपकडून वारंवार होणाऱ्या सिंचन घोटाळ्याच्या उल्लेखाबाबत प्रश्न विचारण्यात आला. भाजपचे नेते अजित पवारांना सिंचन घोटाळ्याची आठवण करून देतात. ते वारंवार राऊतांनी एका वाक्यात अतिशय चपखल उत्तर दिलं. "मेलं मेंढरू आगीला भीत नाही." राऊत म्हणाले, "तुम्हीच अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर टीका करूनही नंतर त्यांना सरकारमध्ये घेतलं. मग आता कोणत्या तोंडाने डरकाळ्या फोडतायत? त्या फाईलमध्ये खरंच काही आहे की नुसत्या पोकळ धमक्या देता?" असा सवाल त्यांनी भाजपला केला. छगन भुजबळ यांच्या प्रकरणाचाही उल्लेख करत राऊत म्हणाले, "भुजबळ यांच्या विरोधात किती बोंबा मारल्या गेल्या. 2.5 वर्ष ते जेलमध्ये होते. आम्हीही जेलमध्ये होतो. पण शेवटी ते सर्व प्रकरणामध्ये निर्दोष ठरले. यासाठी गृह खात्याने आणि ईडीने निश्चित घ्यायला हवा होता. म्हणजे ते निर्दोष आहेत हे मान्य करायला हवं." पुढे बोलताना राऊतांनी एक महत्त्वाचं विधान केलं. "जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे, तोपर्यंत अनेक जण मनाने, तनाने आणि धनाने भाजपसोबत आहेत. पण जेव्हा सत्ता बदलेल, तेव्हा हेच लोकं मनाने, तनाने, धनाने आमच्यासोबत असतील," असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. एकूण काय तर महापालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकारण एका निर्णायक वळणावर उभा आहे. युती आघाड्या केवळ निवडणुकापुरत्या मर्यादित नाहीत, तर भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत देत आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. महाविकास आघाडी अजूनही संपलेली नाही आणि अजित पवार यांची पुढची राजकीय दिशा काय असेल याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर या संपूर्ण राजकीय भूमिकेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.